चला सर्वांना जय शिवराय, जय भीम, जय बिरसा, जय जवाहर. बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्या लेक्चरमध्ये आज आपण या व्हिडिओद्वारे आपल्याला समसंख्या, विषम संख्या तसेच नैसर्गिक संख्या काढण्याची आपल्याला पद्धत बघायची. बघा मित्रांनो, आपण या व्हिडिओद्वारे आपण का समसंख्या, विषम संख्या कुठल्या प्रकारे काढता येतील एकदम सिंपल ट्रिक्स आहे तर आपण आज बघून घेणार आहे. यामध्ये त्या समसंख्या, विषम संख्याची बेरीज देखील काढायची, नोटांवरती उदाहरणं विचारले जातात, आपण त्याचा देखील आपल्याला आज अभ्यास करून घ्यायचे. तर मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला आपण डायरेक्टली आता व्हिडिओला सुरुवात करतोय. बघा मित्रांनो, पहिलं उदाहरण आपल्याकडे दिले का 23 ते 89 पर्यंत एकूण नैसर्गिक संख्या किती. 23 ते 89 पर्यंत एकूण नैसर्गिक संख्या किती, तसेच त्यामध्ये समसंख्या किती आणि विषम संख्या किती आपल्याला काढून घ्यायचे. बघा मित्रांनो, आता सुरुवातीला बघा आपल्याला सांगितले 23 ते 89 मध्ये बघा, बरोबर आहे. 23 ते 89 मध्ये आपल्याला नैसर्गिक संख्या काढून घ्यायचे. मग आता नैसर्गिक संख्या जर तुम्हाला काढायच्या असतील तर नैसर्गिक संख्या काढण्यासाठी तुम्हाला सूत्र आहे बघा. बघा लक्षात घ्या, जर तुम्हाला नैसर्गिक संख्या काढायची असेल तर स्टार्टिंगला काय करा, शेवटची संख्या घ्या. बघा शेवटची संख्या वजा पहिली संख्या. बघा काय, शेवटची संख्या वजा पहिली संख्या अधिक 1 करा. यामध्ये तुम्हाला लक्षात घ्या नैसर्गिक संख्या मिळून जाते. बघा काय घेते, नैसर्गिक संख्या तुम्हाला मिळून जातील. मग मित्रांनो बघा 23 ते 89 मध्ये शेवटचा अंक कुठला आला, 89 आला. मग आपला शेवटचा अंक असणार आहे 89 घ्या, नंतर वजा पहिली संख्या. पहिली संख्या कोणती आहे, 23 आहे, म्हणून 23 घ्या आणि अधिक सूत्रानुसार काय करा 1 त्यामध्ये मिळवा. बघा आता सुरुवातीला काय करा, 89 वजा 23 करून घ्या, त्याच्यामध्ये 1 मिळवा. बघा आता 89 आहे, बरोबर आहे. मग 9तून 3 गेले. बघा 9तून 3 गेले किती आलं, 6 आलं. पुन्हा 8 मधून 2 गेले, 6 उरले. बघा 66 अधिक 1 बरोबर किती उत्तर आलं आपलं, बघा 67 उत्तर आलं, बरोबर आहे. म्हणजेच आपल्याला एकूण नैसर्गिक संख्या भेटली आपल्याला. काय तर आपल्याला एकूण नैसर्गिक संख्या भेटलेली आहे. किती एकूण नैसर्गिक संख्या, 67 आलेल्या आहे. मग यावरून बघा मित्रांनो, पुढे आपल्याला काय करायचंय, विषम संख्या आणि समसंख्या आपल्याला काढून घ्यायचे. बघा विषम संख्या आणि समसंख्या काढायचे. मग आता काय करा, जर तुम्हाला समसंख्या, विषम संख्या काढायच्या असेल तर एकूण नैसर्गिक संख्या ज्या आल्या असतील ना त्याला काय करा, 2 ने भाग द्या. बघा काय करायचं, त्याला 2 ने भाग द्यायचा. म्हणून 67/2 म्हणजेच काय 67 भागिले 2. आता या 2 ने याला भाग द्या. बघा 2 ने याला काय करा, भाग द्या. बे की बे, बेत्रिक 6, बरोबर आहे. बेत्रिक 6, 3 आला. पुन्हा 7 उरला, बेत्रिक 6, 1 उरला. लक्षात घ्या, आता 2 ने 67 ला पूर्ण भाग जातो का, अजिबात जात नाही, बरोबर आहे, भाग जात नाही. मग अशा वेळी काय करायचं मित्रांनो, लक्षात घ्या, जो तुमचा 1 उरतोय ना, जी बाकी उरते ना 1, आता म्हणजे 67 ला आपण 2 ने भाग दिला तर आपल्याला 33 उरतो, 33 आपलं उत्तर येते. पण याच्यामध्ये एक बाकी उरते. बघा काय होते, बाकी उरते. याच्यामध्येच खरं आपली ट्रिक्स आहे का, याच्यावरून तुम्ही समसंख्या आणि विषम संख्या काढू शकतात. बघा मग आता समसंख्या, समजा समसंख्या आपल्याला गृहीत धरायचे आणि विषम संख्या. बघा काय, समसंख्या आणि विषम संख्या याच्यामध्येच आपलं उत्तर आहे, लक्षात घ्या. मग सुरुवातीला पुन्हा एकदा सांगतो का तुम्हाला एकूण नैसर्गिक संख्या काढायची का, शेवटची संख्या वजा पहिली संख्या अधिक 1 घ्या. त्याच्यानंतर शेवटच्या संख्येमधून पहिली संख्या वजा केली, 89 मधून 23 वजा केले, 66 उत्तर आलं. त्याच्यामध्ये 1 मिळवा. नंतर आलेले उत्तर 67 ला काय करा, 2 ने भाग द्या. यामध्ये पूर्ण भाग जात नाही, त्याच्यामुळे काय करा, जी पहिली ज्या 2 संख्या असेल किंवा 1 संख्या असेल पूर्ण भाग जातो ती घ्या आणि राहिलेला अधिक मध्ये 1 ठेवा. जो हातच्याला असेल तो आता 1 ठेवा. म्हणजेच काय, रिमाइंडर असेल तो बाकी असेल, आता बाकी याच्यामध्ये 1 आहे, त्याला काय करा साईडला ठेवा. मग आता मित्रांनो बघा याच्यामध्ये लक्षात घ्या, समसंख्या आणि विषम संख्या कशा काढायच्या. आपल्याला दिलेल्या संख्या बघा 23 आणि 89 या दोन्ही संख्या, 23 आणि 89 या दोन्ही संख्या कशा दी आपल्याला माहिती आहे का, या संख्या कशा आहे, विषम संख्या आहे, बरोबर आहे. दिलेल्या संख्या कशा आपल्याला विषम संख्या आहे. म्हणून लक्षात घ्या का जे तुमच्या उत्तर आले आणि बाकी उरले यांची बेरीज करा, 33 अधिक 1 किती होणार, 34 येणार. म्हणून त्याला विषम संख्या घ्या आणि 33 जो आलेला आहे तो काय असणार, तुमचा समसंख्या असणार आहे.
बघा अगदी सिंपल आहे. लक्षात घ्या, जो हातच्याचा एक तुमचा उरणार आहे त्याला ऍड करायचे, पण दोन्ही नंबर जर विषम असेल तर त्याला ऍड करून विषम संख्या घ्या, जर सम असेल तर काय करा, त्याला ऍड करून सम संख्या घ्या. बघा मित्रांनो अगदी सिंपल आहे आपल्याला बघा उदाहरण. बरोबर आहे. चला मित्रांनो, पुढचं उदाहरण दिलं आपल्याकडं का 22 ते 66 मधील सर्व नैसर्गिक संख्या, विषम संख्या आणि सम संख्या यांची काय करायची, बेरीज करून घ्यायची. बघा अगदी सिंपल ट्रिक्स आहे, लोड घ्यायचा नाही. बघा किती संख्या दिली आपल्याला, 22 ते 66. बरोबर आहे. यामध्ये आपण काय करूया, सुरुवातीला नैसर्गिक संख्या काढून घेऊया. बघा नैसर्गिक संख्या काढल्यानंतर आपण काय करू, समसंख्या काढू, विषम संख्या काढू, त्यानंतर त्यांची बेरीज काढू. बघा अगदी सिंपल आहे. बघा आता नैसर्गिक संख्या काढण्यासाठी आपल्याला सूत्र माहिती आहे काय आपल्याला, तर शेवटची संख्या वजा पहिली संख्या अधिक 1. मग शेवटची संख्या काय दिली, 66 दिले, म्हणून 66 वजा 22 अधिक 1. बरोबर आहे. मध्ये आता यांची काय करा, वजाबाकी करून घ्या. 6 मधून 2 गेले 4, 6 मधून 2 गेले 4 अधिक 1 किती उत्तर आलं, 45 आलं. म्हणून एकूण नैसर्गिक संख्या, बरोबर आहे, एकूण नैसर्गिक संख्या बरोबर किती आलं आपल्याला उत्तर भेटले, 45 भेटलेले. यानंतर बघा मित्रांनो, यामध्ये समसंख्या आणि विषम संख्या आपण काढूया. बरोबर आहे. समसंख्या अगोदर आपण समज घेऊया, त्याच्यानंतर आपण विषम पुढे जाऊया. बघा आता यामध्ये समसंख्या आपण सुरुवातीला आपण काढायचे किंवा विषम संख्या आपल्याला काढायचे, अजिबात लोड घ्यायची गरज नाही. बघा समसंख्या आणि विषम संख्या काढण्यापूर्वी आपल्याला काय सांगितलंय का, जे उत्तर येईल एकूण नैसर्गिक संख्या येतील त्याला काय करा, 2 ने भाग द्या. मग याला आपल्याला काय करावं लागेल, सुरुवातीला 2 ने भाग द्यावं लागेल. बघा मग 45 भागिले 2. बरोबर आहे. काय करा, याला भाग द्या, 45 भागिले 2. मग याला भाग देताना आपण बघा काय करणार, आपण बे की बे दुने 4, पुन्हा बे की बे दुने 4, 22 अधिक 1 उरणार आहे. बरोबर आहे. बाकी किती उरणार आहे, 1 उरणार आहे. मग ती ऍज इट इज तशी ठेवा. बरोबर आहे. जशीच्या तशी ठेवली आपण. मग आता बघा काय आपला नियम काय सांगतो का, दिलेल्या संख्या सम आहेत का विषम आहे आपल्याला ते बघायचे. जर सम असतील तर काय करा, 22 अधिक 1 मिळवा, म्हणजे सम होतील. विषम असतील तर 22 अधिक 1 मिळवा. पण दिलेल्या आपल्या संख्या म्हणजे 22 ते 66 मधील पहिली आणि शेवटची संख्या ही कुठली आहे, तर समसंख्या आहे. म्हणून 22 अधिक 1 मिळवा, 23 होतील. म्हणून समसंख्या झाल्या 23. किती झाल्या समसंख्या, 23 झाल्या. त्यानंतर उरलेला 22 काय झाला, हा तर विषम संख्या झाला. बघा उरलेला 22 काय झाला, विषम संख्या झाल्या. मग यावरून मित्रांनो बघा आता आपल्याला काय करायचे, काय एकूण प्रत्येक संख्येची आपल्याला काय करायचे, बेरीज काढून घ्यायची. बघा सुरुवातीला मी आता एक फॉर्म्युला घेतोय का, नैसर्गिक संख्या असतील. बघा काय का, नैसर्गिक संख्याची बेरीज आपल्याला काढायची. समजा बघा नैसर्गिक संख्याची आपल्याला बेरीज काढायचे. मग या बेरीज काढण्यासाठी, एकूण नैसर्गिक संख्यांची बेरीज काढण्यासाठी आपल्याला सूत्र काय, तर पहिली संख्या बघा सगळ्यांचं सेमच असणार आहे. पहिलं सूत्र लिहितो, त्याच्यानंतर बाकीच्यांचं आपण कॅल्क्युलेशन करूया. पहिली संख्या अधिक दुसरी संख्या. बघा काय, पहिली संख्या अधिक दुसरी संख्या भागिले 2. भागिले किती, 2. त्यानंतर गुणिले, त्यानंतर काय करायचं, गुणिले एकूण संख्या. बघा एकूण समसंख्या, लक्षात घ्या एकूण संख्या. जर तुम्ही नैसर्गिक संख्या काढत असाल तर एकूण नैसर्गिक संख्या, विषम काढत असाल तर एकूण विषम संख्या, आणि गुणिले जर तुम्ही सम काढत असाल सेम तर समसंख्या. बघा मित्रांनो इतकी सिंपल ट्रिक्स आहे, एवढंच लक्षात ठेवायचे. याच्यावरून बरोबर तुम्हाला ऑटोमॅटिक आपल्याला उत्तर येऊन जाणार आहे. बघा मग आता नैसर्गिक संख्या आपण काढतोय, तर पहिली संख्या अधिक दुसरी संख्या. बरोबर आहे. मग नैसर्गिक संख्यामध्ये पहिली संख्या कुठली, याच्यामध्ये 22 आणि 66. मग यांची काय करा, बेरीज करा. 22 अधिक 66 भागिले 2 गुणिले एकूण किती संख्या आल्या याच्यामध्ये आपल्याला दिसत आहे. बरोबर आहे. 45 मध्ये आल्या आपल्या. मग या एकूण नैसर्गिक संख्या 45 इथं घ्या. बघा काय करणार आपण, त्याला इथं घेणार. यांचं कॅल्क्युलेशन करून घ्या. बघा आपण इकडे डायरेक्टली कॅल्क्युलेशन करून घेणार आहे. आता यांची बेरीज केल्यानंतर 6 अधिक 2 8, 6 अधिक 2 8. बघा 88 भागिले 2 गुणिले 45. बरोबर आहे. मग यांचं काय, आता दोन्ही याला भाग द्या. बे की बे बेचोक 8, बे की बे बेचोक 8, 44 गुणिले 45. बघा किती, 44 गुणिले 45. यांचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला काय भेटणार आहे, डायरेक्टली उत्तर भेटणार आहे. बरोबर आहे. मग बघा मित्रांनो
आपल्याला माहिती आहे का गुणाकाराचं सिंपल ट्रिक्स आहे आपल्याकडं का 44 गुणिले 45 असं घेतल्यानंतर 5 चोक 20 बरोबर आहे, शून्य हातच्याला आला 2, 5 चोक 20, 4 चोक 16, 20 आणि 16 36, 36 आणि 2 किती झाले 38 झाले, मग 8 हातच्याला आले 3 आले, 4 चोक 16, 16 आणि 3 19, किती उत्तर आलं आपला 1980 आपलं उत्तर आलं. म्हणून काय झालं याच्यामध्ये का एकूण नैसर्गिक संख्या आपल्याला किती भेटल्या आहेत तर 1980 भेटलेल्या आहे. त्याचप्रमाणे आपण समजा आपल्याला समजा समसंख्यांची बेरीज बघा काय समसंख्यांची बेरीज आपल्याला काढायची बघा मित्रांनो. मग समसंख्यांची जर बेरीज आपल्याला काढायचे तर सूत्र काय आपलं हेच दिलेलं सूत्र असणार, लक्षात ठेवा काय दिलेलं सूत्र हेच असणार आहे. मग समसंख्यांची बेरीज काढताना आपल्याला पहिली संख्या अधिक दुसरी संख्या आपल्याला करावी लागणार आहे बघा. मग आपल्याला माहिती आहे का यांची आपण डायरेक्टली पहिली संख्या अधिक दुसरी संख्या आपण इथपर्यंत करून घेतलेले बरोबर आहे. म्हणजे आपलं उत्तर किती येते 44 येतं. मग 88/2 येते बरोबर आहे. 88/2 गुणिले आपल्याला एकूण संख्या, मग एकूण समसंख्या किती आल्या 23 आल्यात बरोबर आहे. मग याला आपण भाग दिल्यानंतर आपल्याला किती उत्तर येतं 44 येतं बरोबर आहे. बेचोक 8 बेचोक 8 किती आला 44 आला. मग 44 गुणिले 23 करा, तुम्हाला डायरेक्टली फायनल याचं उत्तर येऊन जाणार आहे बरोबर आहे. मग आता समजा 44 गुणिले 23 आपण गुणाकार करताना बरोबर आहे. 4 त्रिक 12 2 हातच्याला आला 1, 4 त्रिक 12, 4 2 8, 20 आणि 1 21 हातच्याला आले 2, 4 2 8 आणि 2 10 किती आलं 1012 आपले फायनल उत्तर आहे बरोबर आहे. 1012 फायनल उत्तर आहे. त्याच नंतर मित्रांनो बघा जर विषम संख्याची बेरीज आपण ठरवलं करण्यासाठी बघा जर विषम संख्येची बेरीज आपण काढायची असेल आपल्याला तर दिलेलं सूत्र सेम ट्रिक्स आहे बरोबर आहे. दिलेलं सूत्र पहिली संख्या अधिक दुसरी संख्या भागिले 2 गुणिले एकूण संख्या, मग एकूण किती 22 संख्या आहे बरोबर आहे. मग आपण याला काय करतो 62 अधिक 66 88 उत्तर येतं, त्याला आपण 2 ने भाग देतो, 2 ने भाग दिला तर 44 येते आपल्याला. मग जर आपण विषम संख्याची बेरीज आपण काढत असेल बघा विषम संख्याची आपण जर बेरीज काढत असेल तर काय करा डायरेक्टली याला 44 गुणिले किती एकूण संख्या आहे 22 आहे बरोबर आहे. किती आहे 22 आहे. मग यांनी याला काय करा भाग देऊन टाका, डायरेक्टली आपण काय करणार आहे सॉरी याला काय करणार आपण गुणाकार करून टाकणार आहे. मग 44 गुणिले 22 जर केल्यावर 4 दुनी 8, 4 दुनी 8, 4 दुनी 8, 8 आणि 8 16 6 हातच्याला 1, 4 दुनी 8 आणि 1 9 किती आलं उत्तर आपलं बघा 968 आपलं हे काय फायनल उत्तर बघा. अगदी सिंपल ट्रिक्स आहे, लक्षात ठेवा. याचा उपयोग करून तुम्ही कुठल्याही संख्या असेल नैसर्गिक संख्या विषम संख्या समसंख्या यांची तुम्ही बेरीज करू शकता. चला मित्रांनो पुढचं उदाहरण बघायचं आपल्याला का 20 रुपयाच्या नोटांच्या बंडलावरती अनुक्रमे 12,236 ते 12,397 असे क्रमांक टाकले तर त्या बंडलात एकूण किती रक्कम आहे आपल्याला हे फाइंड करायचे बघा. मग आता लक्षात घ्या आपल्याला नंबर दिलेले एकूण बरोबर आहे, संख्या दिलेल्या किती दिल्या आहे तर 12,236 ते 12,397 बरोबर आहे 397 आपल्याला हे दिले क्रमांक दिलेला आहे बघा. मग आता एकूण नोटा बरोबर बघा एकूण नोटा बरोबर काय येणार तर एकूण नैसर्गिक संख्या येणार बरोबर आहे. एकूण नैसर्गिक संख्या येणार. मग आता एकूण नोटा आपल्याला याच्यामध्ये बघा हे क्रमांक दिलेले यामध्ये आपल्याला एकूण किती नोटा आहे आपल्याला हे काढावं लागेल आणि नोटा काढल्यानंतर कितीच्या नोटा दिल्या आपल्याला तर 20च्या नोटा दिलेल्या आहे. त्याच्यामुळे आपल्याला किती रक्कम आहे ती आपल्याला काढायची. तर सुरुवातीला आपण काय करू एकूण नोटा बरोबर म्हणजे एकूण नैसर्गिक संख्या म्हणजे आता याच्यामध्ये किती संख्या आहे तर आपलं सूत्र काय का शेवटची संख्या वजा पहिली संख्या अधिक 1. मग शेवटची संख्या काय दिली आपल्याला तर 12,397 वजा पहिली संख्या 12,236 अधिक 1 बरोबर आहे. हे आपलं सूत्र आहे. मग आता काय करा कॅल्क्युलेशन करून घ्या, वजाबाकी करा. अगोदर 7 मधून 6 गेले 1 उरला, 9 मधून 3 गेले 6 उरले, त्यानंतर 3 आहे बरोबर आहे. डायरेक्ट 123 मधून 122 केला तर आपला 1 उत्तर येणार आहे बरोबर आहे. त्यानंतर बघा मित्रांनो मग राहिला किती आपला अधिक 1 मग 161 अधिक 1 किती येणार आहे तर आपला 162 येणार आहे बघा. म्हणजेच एकूण नोटा बघा एकूण नोटा किती झाल्या त्या बंडलामध्ये तर एकूण 162 नोटा झाल्या बरोबर आहे. मग आता आपल्याला मित्रांनो काढायचे एकूण रक्कम
मग एकूण रक्कम काढण्यासाठी काय करावं लागणार आपल्याला, तर एक नोट, बरोबर आहे, एक नोट किती रुपयाचे, 20 रुपयाची दिलेली, किती रुपयाचे, 20 रुपयाची दिले. मग दिलेल्या नोटा किती आहे, ती 162 आहे. मग 162 ला काय करावं लागेल आपल्याला, 20 ने गुणावं लागणार, बरोबर आहे. जर आपल्याला समजा 20 च्या आपल्याकडे 5 नोट आहे, तर आपल्याजवळ किती पैसे झाले, किती रुपये झाले आपल्याकडे, 100 रुपये झाले का नाही आपल्याला, बरोबर आहे. समजा आपल्याला 100च्या 10 नोट आहेत, आपल्याकडे किती रुपये होतील, 1000 होतील. मग आपण काय करणार, 100 गुणिले 10 करणार. मग आपल्याला 20च्या नोट आहे आपल्याकडं, बरोबर आहे, 20च्या नोट आहे, 20 रुपयाच्या नोट आहे, पण किती, 162 आहे. मग 162 ला आपण कितीने गुणणार, 20 ने गुणणार. मग आपल्याला काय भेटणार, एकूण रक्कम भेटणार आहे. दिलेलं शून्य ऍज इट इज घेऊन टाका, बरोबर आहे. पुढचं कॅल्क्युलेशन सोपं होऊन जाईल. बेदुने 4, सायदुने 12शी 2, हातच्याला आला 1, बे की बे, अधिक 1 3, बघा 3240 रुपये काय झालं, आपलं एकूण रक्कम झाली बघा. काय मग त्या बंडलामध्ये एकूण किती रक्कम आहे, तर 3240 इतकी एकूण रक्कम बघा मित्रांनो. अगदी सिंपल उदाहरण. चला पुढचं उदाहरण बघायचं आता. बघा मित्रांनो, 50 रुपयाच्या नोटांच्या बंडलावरती अनुक्रमे आपल्याला बघा 15,438 ते 15,603 असे अनुक्रमांक आपल्याला दिलेले, म्हणजे त्यांना बंडलावरती असे नंबर दिलेले. तर आपल्याला त्याच्यामध्ये एकूण किती रुपये आहेत बघा, काय एकूण किती रुपये आहेत आपल्याला, म्हणजे किती रक्कम आहे आपल्याला ती काढायची. बघा मित्रांनो, मग आपल्याला सुरुवातीला एकूण नोटा, बघा एकूण नोटा बरोबर काय करावं लागणार आपल्याला, एकूण नोटा म्हणजेच काय, एकूण नैसर्गिक संख्या, बरोबर आहे. मग याच्यामधली एकूण नैसर्गिक संख्या मग आपल्याला काढावं लागेल. मग आपण सूत्र काय आहे का, शेवटचा अंक, बरोबर, मग शेवटची संख्या. मग शेवटची संख्या काय आहे, तर 15,603 वजा पहिली संख्या काय आहे, तर 15,438 अधिक आपण काय करतो, 1 मिळवतो. त्यानंतर बघा आता यांची काय करा, आता डायरेक्टली वजाबाकी करून घ्या. बघा मित्रांनो, मग आता 3तून 8 वजा जात नाही, मग किती होणार इथं, 13 होणार, बरोबर. 13तून 8 गेले किती आले, 5 आले. हातच्याला आला 1 आला, 3 आणि 1 इथं 4 झाला. पुन्हा 10तून 3 जात, 0तून 3 जात नाही, मग 10 होतील. 10तून इथं किती गेले, 4 गेले, मग किती उत्तर येईल, 6 येईल, बरोबर आहे. किती येईल, 6 येईल. पुन्हा हातच्याला आला 1 आला, नंतर 156 मधून 155 गेले, तर किती उरणार आहे, 1 आला. मग अधिक 1, 165 अधिक 1 केल्यानंतर आपल्याला एकूण उत्तर भेटणार आहे 166. बघा किती उत्तर भेटणार आपल्याला, 166 उत्तर आपल्याला भेटून जाणार आहे. म्हणजेच 166 काय झाल्या या, तर नोटा झाल्या बघा. काय झाल्या, 166 नोटा झाल्या. त्यानंतर आपल्याला एकूण रक्कम काढायची, बरोबर आहे. एकूण रक्कम काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, 166 गुणिले आपल्याला कितीच्या नोटा दिसतात दिलेल्या आहे का, 50च्या नोटा सांगितल्या आपल्याला. मग काय करायचं, 166 गुणिले आपण काय करणार, 50 करणार, बरोबर आहे. शेवटचा शून्य ऍज इट इज घेऊन टाका, लोड घ्यायची गरज नाही. आता काय करा, 6 ने 5 ला गुणा किंवा 5 ने 6 ला, 5 गुणिले 6 करा, बरोबर आहे. 5 × 30, शून्य हातच्याला आला 3, पुन्हा 5 × 30, 30 आणि 3 33, हातच्याला आला 3, 5 एकी 5, 5 आणि 3 8, म्हणजे किती उत्तर आहे आपल्याला, 8,300. बघा आपलं उत्तर किती येणार आहे, 8,300. म्हणजेच काय, एकूण रक्कम किती झाली, तर 8,300 रुपये इतकी रक्कम झाली बघा. अगदी सिंपल उदाहरण बघा बघा मित्रांनो, पुढचं उदाहरण दिलं आपल्याला का यामध्ये आपल्याला नंतरची समसंख्या, नंतरची विषम संख्या काढायचा असा प्रकार आपल्याला. तर आपल्याला पहिलं उदाहरण दिले आपल्याला का 28 या संख्येनंतर, बघा 28 या संख्येनंतर 15वी समसंख्या कोणती, आपल्याला हे काढायचे बघा. आता संख्या किती दिली बघा, लक्षात घ्या. संख्या आपल्याकडे दिलेले 28, बरोबर आहे, बरोबर आहे. याच्यानंतर आपल्याला किती सांगितले, 15वी सांगितले, बरोबर आहे, 15वी सांगितले. आणि संख्या कुठली सांगितली, तर सम सांगितले. आणि मग समसंख्या माहिती आहे आपल्याला का कितीच्या पट्टीत असतात, 2च्या पट्टीत असतात, बरोबर आहे. कुठल्या पट्टीत असतात, 2च्या पट्टीत असतात. आपल्याला 15वी काढायची बघा, लक्षात घ्या. मग आपल्याला समसंख्या काढण्यासाठी लक्षात घ्या काय करावं लागेल, आपल्याला दिलेली पहिली संख्या किती, 28 अधिक काय करा, 28 अधिक पुढची सांगितले ना, म्हणून अधिक घ्यायचं. त्याच्यानंतर कितवी सांगितली आपल्याला, 15वी, मग 15 घ्या आणि गुणिले 2 करा, कारण लक्षात घ्या समसंख्या 2च्या पट्टीत असतात. मग यांचा काय करा, गुणाकार करा. 28 अधिक 15 दुने 30 आला, यांचा बेरीज करा. 8 अधिक 0 8, 3 आणि 2 5, किती आलं उत्तर आपलं, 58 आलं. म्हणजेच काय का 15वी विषम संख्या कोणती आली,
तर आपल्याला 58 उत्तर भेटणार मित्रांनो. लक्षात घ्या, एकदम सिंपल ट्रिक्स आहे का. लक्षात घ्या, संख्या कुठली दिली असो, सम असो का विषम असो, तर आपल्याला सांगितले काय का 28 नंतर 15वी समसंख्या कोणती. तर आपल्याला काय करावं लागेल, 28 अधिक 15 गुणिले 2 करावं लागेल. कारण 15 गुणिले 2 का करावं लागेल, कारण आपल्याला समसंख्या काढतोय आणि समसंख्या या 2च्या पटीत असतात. म्हणून 15 गुणिले 2 केलं, मग 28 अधिक 15 गुणिले 30 केलं, 8 अधिक 0 8, 3 आणि 2 5. आपल्याला किती भेटणार आहे, 15वी संख्या ही समसंख्या कुठली भेटणार आहे, 58 भेटणार. बघा मित्रांनो, अगदी सिंपल उदाहरण आहे. यानंतर आपण विषम संख्या जरी तुम्हाला सांगितले का विषम संख्या आपल्याला काढायची, तर शेवटी तुम्हाला काय करावं लागणार ना, शेवटी तुम्हाला याच्यामध्ये -1 करावं लागणार. बरोबर आहे, कारण 1 3 5. चला मित्रांनो, पुढचं उदाहरण दिले बघा आपल्याला. 2 अधिक 4 अधिक 6 अधिक आपल्याला शेवटचा नंबर दिलाय 18 दिलेला आहे. यांची काय करायची, आपल्याला बेरीज करायची. बरोबर आहे. दिलेल्या संख्या कशा आहे, आपल्याला समसंख्या आहे. बरोबर आहे, दिलेल्या संख्या काय, समसंख्या आहे. मग समसंख्याची बेरीज काढण्यासाठी आपल्याला काय सूत्र आहे, n गुणिले n अधिक 2 भागिले 4. हे बघा सूत्र आहे आपलं काय का, दिलेली संख्या बरोबर n गुणिले म्हणजे कंसामध्ये n अधिक 2 भागिले 4. मग आपल्याला शेवटचा अंक दिसतोय, आपल्याला 18 दिसतोय. बरोबर आहे, 18 दिसतोय. म्हणून n बरोबर किती आला आपला, तर n बरोबर 18 आला. म्हणून जिथं n आहे तिथं त्याच्या किमती टाकून द्या. मग n गुणिले 18 गुणिले n अधिक 2 म्हणजे 18 अधिक 2 भागिले किती येणार, 4 येणार. मग 18 गुणिले 18 अधिक 2 किती येणार, 20 येणार भागिले 4. बरोबर आहे, भागिले 4. मग आता काय करा, 4 ने 20 ला भाग द्या. 4 एकी 4 आणि 4 पंचे 20 येणार. त्यानंतर राहिला किती, 18 गुणिले 5 राहिला. या दोघांचा गुणाकार करा. 18 गुणिले 5 करा डायरेक्टली, किंवा 5 गुणिले 8 करा. 8 पंचे समजा 40, 0 आजच्याला आला 4. 5 एकी 5, 5 आणि 4 9. किती बरोबर आहे, 90. 18 पंचे 90. म्हणजेच लक्षात घ्या काय, यांची एकूण बेरीज किती आली समसंख्यांची, तर एकूण 90 आली. बघा मित्रांनो, अशा प्रकारचं तुम्हाला उदाहरण विचारलं जाऊ शकतंय. जर तुम्हाला विचारलं का विषम संख्यांची बेरीज कशा प्रकारे काढायची, ते एक आता उदाहरण बघा मित्रांनो. पुढचं उदाहरण आपल्याला का 1 अधिक 3 अधिक 5 अधिक 7. आपल्याला शेवटपर्यंत दिलंय का 73 नंबर दिलेला आहे. बघा किती दिलाय, 73 नंबर दिलाय. यांची आपल्याला काय करायचे, बेरीज करायची. पण सुरुवातीला लक्षात घ्या, दिलेल्या संख्या कुठल्या संख्या, या विषम संख्या आहे. बरोबर आहे, दिलेल्या संख्या कुठल्या आहे, विषम संख्या आहे. मग विषम संख्याची जर तुम्हाला बेरीज करायची असेल तर सूत्र काय आपलं का n अधिक 1 कंसाचा वर्ग भागिले 2. बरोबर आहे, n अधिक 1 वर्ग भागिले 2 हे सूत्र आहे आपल्याला. मग शेवटचा अंक आपल्याला किती दिलाय, 73 दिलेला आहे. बरोबर आहे, n बरोबर किती आला, 73. 73 आपला आला. मग यानंतर दिलेल्या किमती टाकून घ्या. मग 73 अधिक 1 भागिले 2 चा वर्ग. बरोबर आहे, मग 73 अधिक 1 किती होतो, 74 होतो. 74 भागिले 2 करणार आपण आणि त्याचा काय होणार, वर्ग होणार. बरोबर आहे. या त्यानंतर बघा मित्रांनो, आता काय करा, 2 ने याला डायरेक्टली भाग देऊन टाका. 2 एकी 2, 2 त्रिक 6. बरोबर आहे, 3 आला, उरला किती, 1 उरला. त्यानंतर म्हणजे 14 होतील. आणि आपल्याला माहिती आहे का 2 7 14. बरोबर आहे, 2 7 14. मग आपल्याला काय करायचे, 37 चा वर्ग आपल्याला करून घ्यायचे. वर्ग काढायचे, पण आपल्याकडे काय सिंपल ट्रिक्स आहे. बरोबर आहे, शेवटचा अंक कुठला दिला, 7 आहे. मग 7 चा वर्ग किती येतो, 49 येतो. त्यापैकी 9 ठेवा. 4 काय जाणार, हातच्याला जाणार. या तिन्ही संख्याचा गुणाकार करा. 3 गुणिले 7, 7 त्रिक 21, 21 जुने 42, 42 अधिक 4 किती होणार, 46, 46 चा 6 हातच्याला पुन्हा आले 4. 3 चा वर्ग 9, 9 आणि 4 किती, 9 आणि 4 किती, 13. म्हणून 1369 आपलं उत्तर आहे. तर विषम संख्याची 73 पर्यंत बेरीज किती आहे, तर 1369 आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो लक्षात बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपलं संख्या व संख्याचा प्रकार हा चॅप्टर आपला पूर्ण झालेला आहे. पूर्ण आपण डिटेलमध्ये चॅप्टर पूर्ण घेतलेला आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला कशा प्रकारचा व्हिडिओ पाहिजे, कशा प्रकारचं लेक्चर पाहिजे, मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करा. त्यावरती नक्कीच प्रयत्न राहील का त्यावरती चांगल्या प्रकारे व्हिडिओ बनवण्याचा. तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये, पुढच्या व्हिडिओमध्ये. सर्वांना जय शिवराय, जय भीम, जय जोहार, जय बिरसा.